रस तोचा आशा। भाऊजी, ड्रायव्हरनी तुम्हाला हे वाड्यावर गेले होते असं सांगितलं? होय बहिणी, मी त्याला अनेकदा विचारून खात्री करून घेतली। त्याने सांगितलं तो वाड्यावरच गेला होता आणि पूर्ण वेळ साहेबांबरोबरच होता। हॅलो हॅलो दादा, नीरजा बोलतीये। बोल निर्जे। दादा, ह्यांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी हे नाशिकला आले होते? वय आले होते, इथंच त्र्यंबकेश्वरीला काय काम होतं म्हणले। दाजी हितनं गेलं तेव्हा ती त्यांची शेवटची भेट असेल असं मनात बी नव्हतं बघ। त्यांच्या जाण्याचा धक्काच एवढा मोठा होता की काही बोलायला आणि सांगायला काही सुचलंच नाही बघ। पण दादा, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस? पण काय ग निर्जे, इतक्या दिवसानंतर कसं काय माहिती पडलं तुला? ये निर्जेला ही बातमी लागली कुठनं? त्या दिवशी त्र्यंबकेश्वरला काही काम होतं का ह्यांचं? नाही, देवेंद्र दादांनी जुईला धमक्या देऊन मुक्ताचं बाळ स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि शिरप्याचं बाळ तिथे ठेवलं। आणि हे समजल्यावर तर डॅड खूपच भडकले होते। डॅड नक्की देवेंद्र दादाला जाब विचारायला गेले असणार आणि तिथे साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद झाला असणार। अशी कोणती चूक झाली माझ्याकडून? तुमची प्रत्येक अट मी कटाक्षाने पाळते। आम्ही सांगितलं होतं ना इथनं मुंबईला फोन करायचा नाहीत म्हणून। मग दाजी इथं येऊन गेलंच कसं कळलं निर्जेला? माहित नाही मला। तूच सांगितलंस निर्जेला। विश्वास ठेवा माझ्यावर। पोतनीस काका इथे कधी येऊन गेले हे सुद्धा मला माहित नव्हतं। आत्ताच कळलं तुमच्याकडून। तुमचा विश्वास बसत नसेल तर मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते। लहान बाळची खोटी शपथ घेताना तुला लाज नाही वाटत मुक्ता? तुला या वाड्यातून हकलल्याशिवाय तुझी अक्कल ठिकाणावर येणार नाही। चल म्हणते ना, चल। सुनबाई जाऊ दे तिला। कंची बी आई आपल्या बाळाची खोटी शपथ नाही घेणार। ज्याच्यासाठी मी जीवाचा इतका आटापिटा करतीये त्या माझ्या लेकराने आज मला वाचवलं। ममा, अगं असं काय बघतेस? मी स्वतःची मतं बदलली आहे। पण हे सगळं मम्मा, अगं मी तुझीच मुलगी आहे। किती मूर्खपणा करत होते ग मी। आपल्याच न्यूज चॅनलच्या विरोधात एक नवीन चॅनल उभा करायचा विचार करत होते। मी डॅडींच्याच आदर्शावर चालायचं ठरवलंय। सुरुवातीला जड जाईल पण मला माहिती आहे की तू आणि रश्मी आहात ना मला साथ द्यायला। मी व्हेरी सॉरी। मी तुला खूप दुखावलंय ना। व्हेरी सॉरी।